नमस्कार. श्री कृष्णाय नमः. मी सौ अपर्णा गोरेगावकर. आपल्या भगवद्गीतेच्या प्रवासात मी आपणाला बरोबर घेऊन चालणार आहे. माझे प्रास्ताविक तुम्ही ऐकलेच असेल आणि आता भगवद्गीतेच्या प्रवासाला सुरुवात करूयात. श्रीमद भगवद्गीता सादर करण्याचा माझा प्रयत्न म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा संदेश सादर करणे हा आहे. श्रीकृष्णांची इच्छा प्रकट करणे हे कार्य आहे. श्रीमद भगवद्गीता जरी स्वतंत्रपणे प्रकाशित व वाचली जात असली तरी मूलतः ती संस्कृत महाकाव्य महाभारत यात सापडते. महाभारतात सध्याच्या कलियुगापर्यंत घडलेल्या घटनांचे वर्णन दिले आहे. या युगाच्या आरंभी सुमारे 5200 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त व मित्र अर्जुन याला भगवद्गीता सांगितली. मनुष्याने भगवान श्रीकृष्णांचा प्रथम शिष्य अर्जुन यांच्याप्रमाणे श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणून घेतले पाहिजे. भगवद्गीतेचे असे ज्ञान खरोखरीच लाभप्रद आहे व जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मानव समाजाच्या कल्याणाकरिता प्रमाणित आहे. अध्याय 1. अर्जुन विषाद योग. कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण. या अध्यायामध्ये ज्यावेळी दोन्ही पक्ष युद्धाच्या पावित्र्यात उभे राहतात त्यावेळी महारथी अर्जुनाला दोन्ही पक्षातले नातेवाईक, गुरु व मित्र युद्धाला आणि जीव द्यायला तयार असल्याचे दिसते. शोकाकुल व मोहग्रस्त झाल्याने अर्जुनाची शक्ती खचून जाते, मन गोंधळून जाते आणि तो युद्ध करण्याचा निश्चय सोडून देतो. याचे वर्णन या संपूर्ण अध्यायामध्ये केलेले आहे. धूर्तराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव मामका पांडवाचैव किम कुर्वत सज्जय. धूर्तराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडुपुत्रांनी काय केले? महाभारतात वर्णिलेली धूर्तराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आले. स्वतः भगवंतांनी ते जेव्हा या पृथ्वीतलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले आणि आज याचा वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. संजय हा व्यास ऋषींचा शिष्य होता. तो जरी धूर्तराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यास ऋषींच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली होती. म्हणून धूर्तराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. संजय उवाच. दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने आचार्यांकडे त्याचे वर्णन केले. पश्यतां पांडुपुत्राणामाचार्य महतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा, असे दुर्योधन आचार्यांना म्हणाला. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ हृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैबश्च नरपुण्डवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजा च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेया च सर्व एव महारथा. येथे दुर्योधनाने पांडव सेनेतील विराट योद्ध्यांचे वर्णन केलेले आहे. तो म्हणतोय,
येथे भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांसारखे योद्धे आहेत. तसेच पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. अस्माकं तु विशिष्टा येतानि बोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थतान् ब्रवीमिते. येथे दुर्योधन आचार्यांना म्हणतो, हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी आता तुम्हाला सांगतो. भवान भीष्मच्छ कर्णच्छ कृपच्छ सिमितिजय, अश्वत्थामा विकर्णच्छ सोमदत्तिस्तथैव च, अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः, नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. येथे आपण स्वतः भीष्म आणि कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे दुर्योधनाकडे आहेत असे तो आचार्यांना सांगतोय. त्याच्यासाठी त्याग करणारे, स्वतःच्या जीवाचा त्याग करणारे, सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर त्याच्याकडे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं, पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं, अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिता, भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सह एव हि. दुर्योधन म्हणतोय, आपली शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षलेली पांडवांची शक्तीही मर्यादित आहे. आता आपण सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. तस्य सज्जनयन हर्षं कुरु वृद्ध पितामह, सिंहनादं विनद्योचै शंखं दद्मो प्रतापवान, ततशंखच्च भैर्यच्च पन्वानक गोमुखा, सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलो भवत. आता युद्धाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कुरुवंशातील वयोवृद्ध, महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि याचा एकत्रित आवाज एकदम भयंकर होता. ततः श्वेतेर्हरियुक्ते महती सैन्यन्ते स्थितो, माधवः पाण्डवश्चैव दिव्यो शंखो प्रदद्मतु, पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जय, पौण्ड्रं दद्मो महाशंखं भीमकर्मावृकोदरः. युद्ध ठिकाणी दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले. भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य शंख वाजविला, अर्जुनाने त्याचा देवदत्तक नामक शंख वाजविला आणि अति दुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजविला. अशा प्रकारे शंखनाद करून युद्धाची सुरुवात होत आहे. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिर, नकुलः सदेवच्च सुघोष मणिपुष्पको, काशच्च परमेश्वासः शिखंडी च महारथ, दृष्टद्युम्नो विराटच्च सात्यकीश्वापराजितः,
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपिते सौभद्रश्च महाभाऊ शङ्खान् दन्मु पृथक् पृथक् सघोषोधात राष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभच्च पृथिव्यं चैव तुमुलोभ्य नुनादनम्. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजविले. महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाभाऊ पुत्र या सर्वांनी आपापले शंख वाजविले आणि या शंखा निनादात सर्व आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेलं आणि धृतराष्ट्रपुत्र यांची हृदये विदीर्ण झाली. युद्धभूमीवर घडत असलेल्या सर्व परिस्थितीचे वर्णन संजय धृतराष्ट्राला सांगत होता. पुढे तो म्हणतोय, अथ व्यवस्थितान दृष्टा धार्तराष्ट्रान कपीध्वज प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झालेला. अशा प्रकारे संपूर्ण चित्रण हे धृतराष्ट्राकडे संजय करीत होता. पुढे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतोय, अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मय्या सह योद्धव्यमस्मिन् नरसमुद्यमे. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, हे श्रीकृष्णाला म्हणतोय, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल, म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या महाभयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. येथे मला सांगावेसे वाटेल की या श्लोकामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णांना अच्युत म्हटले आहे. तर श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी त्यांच्या अहेतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते. ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत, म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे. सारथी या नात्याने अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही. यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे. जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानाला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत. भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक हा भगवंतांची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधीच पाहत असतात. दुर्योधन आपला पिता धृतराष्ट्र याच्या सहकार्याने दुष्ट बेत आखून पांडवांचे राज्य बळकविणार होता हे उघड गुपित होते. यासाठी अर्जुन म्हणतोय, योत्स्यमानान वेक्षेहं य एतत्र समागतः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. म्हणजे धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना अर्जुनाला पाहायचे होते. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् स्मवेता कुरुनिति. तत्रा पश्यन् स्थितार् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मान्तुला भ्रान्तुर्पुत्रा पौत्रान् सखींस्तथा
श्वशूरान् सुहृदेष्वैव सेनयोरुभयोरपि तान् सभीक्ष स कौन्तेय सर्वान् बन्धुव्यवस्थितान् कृपया परयाविष्टो विषदन्निदमब्रवीत. याचा अर्थ संजय धृतराष्ट्राला सांगतोय की या प्रकारे अर्जुनाने सांगितल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आपला सर्वोत्तम रथ उभा केला. भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राज्यांच्या उपस्थितीत भगवान अर्जुनाला म्हणाले, हे येथे जमलेले सर्व कुरुवंशीय आहेत ते आता तू पहा. त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यांमध्ये आपले वाडवडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंड, मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले. तेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तर त्याचे हृदय करुणेने व्याकुळ झाले आणि तो पुढे म्हणतो, अर्जुन उवाच दृष्टेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुच्छ शरीरे मे रोमहर्षच्च जायते गाण्डीवं शस्त्रसते हस्तात् वक्चैव परिदयते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमति च मे मन निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे. माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्ण, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार हे मला कळत नाही. आणि हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारे विजय, सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. कीनो राज्येन गोविंद किं भो गैर्जीवितेन वा येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्ता धनानि च आचार्या पितर पुत्रास्तथैव च पितामह मातुलः श्वशूराः पौत्राः शालाः सम्बन्धिनस्तथा एतान् हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो कीनु मही कृते निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीती साज्या जनार्दन. हे गोविंद, ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे. अर्जुन म्हणतोय, हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंड, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी. हे जनार्दन, पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याची बदल्यातली मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार. पापमेवा श्रयेदस्मान त्वैतानाततायिन तस्मान्नार्हा वयं हन्तु धातराष्ट्रांस बांधवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलशय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्
कथं न नेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्विजनार्दन। कुलक्षये प्रणशन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नधर्मो विभवत्युत। अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुषन्ति कुलत्रिय स्त्रीषु दृष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर। अर्जुन म्हणतोय, या आततायी आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पण पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधव, आपल्या नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ? हे जनार्दना, जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे? कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. हे कृष्णा, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णी वंशजा अवांछित संतती उत्पन्न होते. संकरो नरकाएव कुलघ्नानाम कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिण्डोदक क्रिया दोषे रेते कुलघ्नानाम वर्णसंकरकारके उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माच्च शाश्वताः उत्सन् कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. अहो बत महत्पापं कर्तु व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तु स्वजनमुद्यताः यदि माप प्रतिकारं शस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्. अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दृष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात. अर्जुन म्हणतोय, हे प्रजापालक, हे कृष्ण, गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात. आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत. हे किती चमत्कारिक आहे. राज्यसुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहेत. शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करण्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल. युद्धाला तयार नसलेल्या व निशस्त्र असलेल्या शत्रूवर हल्ला करू नये हा क्षत्रियांच्या युद्ध तत्वामधील एक नियम आहे. परंतु अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रूने हल्ला केला तरी अर्जुनाने प्रतिकार न करण्याचा निर्णय घेतला. विरुद्ध पक्ष युद्ध करण्यासाठी कितीही उत्सुक आहे याचा विचारही अर्जुनाने केला नाही. भगवंतांचा महान भक्त असल्यामुळे तो सहृदय होता व त्यामुळेच त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येत होती. संजय उवाच एव मुक्ता अर्जुनः संगे रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरं चापं शोक संविघ्न मानसः. संजय म्हणाला, रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला. आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता, पण तो शोकाने इतका व्याकुळ झाला की आपले धनुष्यबाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला. भगवद्गीतेमधील अशी दयाशील आणि सहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे.
या प्रकारे भगवद्गीतेच्या अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न होते. श्री कृष्णार्पणमस्तु. हा अध्याय मी सादर केला, तसाच पुढील अध्याय घेऊन मी लवकरच येणार आहे. शुभम भवतु.